वाट नक्कीच सोपी नव्हती याची पूर्वकल्पना त्यांना होतीच. पण जर मनगटात आणि मनामध्ये एकदा जिद्द निर्माण झाली तर ते काम पूर्तीच जाते. आदिवासींचे मृत्यू आजार नजरेला स्वीकारलं. एक तेजोमय किरण हजारो अडथळे पार करत त्या लोकांच्या आयुष्यात आला आणि त्यानं त्या लोकांचं आयुष्यच उजळून टाकलं. त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं प्रकाशरूपी प्रकाश आला. होता की धड अन्न न मिळणाऱ्या लोकांना शिक्षणाचा तर दूर दूर पर्यंत गंधच नव्हता. आरोग्याच्या सुविधाच नव्हत्या. उर्वरित जगापासून डॉक्टर आमटेंच्या या कार्यात सिंहाचा वाटा होता तर तो मंदाताईंचा. अर्धांगिनी हा शब्दच जणू त्यांच्याकडे बघून बनवला असावा. पती पत्नीचं नातं असावं तर ते प्रकाश व मंदाताई आमटेंसारखं. नाहीतर कोण धान्य गुरफटलेल्या लोकांच्या मनांसोबत या जगात अशा आजकाल प्रत्येक जण काहीतरी फायदा मिळावा म्हणून काम करतो. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट स्वतःला हवं. अशा या विचारांमुळेच हेमलकसासारखी गावं आणि उरलेलं जग यांच्यामध्ये ही दरी निर्माण झाली. एका क्लिकवर हवी ती गोष्ट मिळवण्याच्या आमच्या पिढीला पेशन्स हा शब्द नसावा. लहानपणापासून